श्री शंकरानंद गुरुपादंबुजन्मने सविलास महामोहरासैककर्मणे कुंडलीकर्णारितल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतान की जय। त्याच्यावर लक्ष ठेवा। चला सांगा पुढे कोण सांगताय? विषेत आहे केला का अभ्यास? किती श्लोक झाले आपले? 2 का 3? 2 झाले आणि सोपेच श्लोक सांग। हा म्हणजे प्रमाददेवाने त्याच्यापासून आभासयुक्त अंतःकरणाची वृत्ती निर्माण होते आणि ते अंतःकरण विषयाला प्राप्त होते। म्हणजे आधी प्रमादापासून आभासयुक्त अंतःकरण तयार होते, बुद्धिस्त चिदाभासापासून, आणि त्यामुळे अंतःकरणाची वृत्ती आभासयुक्त होऊन ते विषयाला प्राप्त होते। आपला मूळ विषय काय चाललेला आहे? अहो पण ताम्रादी धातूंच्या अग्निसंपर्काने रस होतो, मुशीमध्ये ओतला असता थंड होऊन आळतो। त्या पद्धतीने बुद्धीचा आम्हाला दिसत नाही की ज्या विषयाच्या आकाराची बुद्धी होते ती तशी कशी काय होते, म्हणून हा विषय आलेला आहे की मग पुढे त्याला सांगितलं की मग तो जर दृष्टांत तुला आवडत नसेल तर त्याने दृष्टांत बदललेला होता की प्रकाश आणि वस्तू। तो प्रकाश जसा त्या वस्तूच्या आकाराचा होऊन त्या वस्तूचं दिग्दर्शन करतो, मार्गदर्शन ज्ञान करून देतो, त्या पद्धतीने ही वृत्ती सुद्धा असंच काम करत असते। म्हणून आपली अंतःकरणाची वृत्ती ही प्रकाशासारखी आहे आणि ज्ञेय जेवढे पदार्थ आहेत मायाकृत, आता हे या पदार्थांच्या आकाराची ती वृत्ती होते, तर त्याच्यासाठी प्रकाशाचा आणि जड पदार्थांचा दृष्टांत येऊन गेलेला होता। तर याच वचनाला पुष्टी करणारं वार्तिककारांचं वचन सांगितलेलं या श्लोकामधून। कसं म्हणतात? वार्तिककारांनी सुद्धा हा विषय स्पष्ट करताना असं म्हटलं। वार्तिककार कोण? सुरेश्वराचार्य। तर ते म्हणतात की प्रमात्यापासून आभासयुक्त अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते, आणि विचारसागरामध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे की अंतःकरणाची वृत्ती हे प्राणांचं सहकार्य घेऊन चक्षुरादी इंद्रियांच्या मार्फत आभासासहित विषय प्रदेशापर्यंत जाते। विषय म्हणजे त्या वस्तूपर्यंत जाते आणि त्या वस्तूच्या आकार धारण करते। मग त्या आकार धारण करते त्यावेळेला आकार सर्वांशाने जर धारण केला तर अज्ञान नाश होतो। वृत्तीमार्फत काय होतो? अज्ञान नाश होतो। आणि त्या वृत्तीमधला जो आभास आहे तो पूर्णतः मूळचा ज्या विषय उपहित जे चैतन्य त्याच्याशी एकरूप पावतो। त्यावेळेला त्या ठिकाणी ज्ञान होताना दिसून येते। म्हणजे बाह्य पदार्थांची ही ज्ञान आपल्याला होतात कशी? तर आपल्या अंतःकरणाची वृत्ती ही आता ती वृत्ती इतकी सूक्ष्म आहे, जसा प्रकाश सूक्ष्म आहे। प्रकाश दिसतोय काय आहे? प्रकाशाची किरण सुद्धा आपल्याला दिसायला कठीण। कितीतरी अब्जावधी किरणं त्या सूर्याची जशी बाहेर पडतात तशी अंतःकरणाची ही एक वृत्ती जी आहे ती वृत्ती ज्या वेळेला चक्षुरेंद्रियातून बाहेर पडते, कारण इंद्रिय त्याला बाहेर पडण्यासाठी काय साधन आहे? इंद्रिय। आणि त्या इंद्रियातून बाहेर पडते त्यावेळेला त्या पदार्थाच्या पर्यंत पोचते, आणि त्यावेळेला हा पेन आहे हे ज्ञान होण्यासाठी या पेन उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्यांचं एकदेशित्व म्हणजे ज्ञान। एकदा म्हणजे काय आपल्याला, आणि याचा आपल्याला आता शास्त्रीय प्रक्रिया झाली, पण आपल्याला तर अशी जन्मल्यापासून ज्ञानच होत आहेत ना। तिकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, इकडे पाहिलं, दिवसभरात लाखो ज्ञान होत आहेत आणि लाखो ज्ञानांचे संस्कार सुद्धा होत आहेत चित्तात। हे विशेष आहे बरं, लाखो ज्ञानांचे संस्कार होत आहेत आणि तुम्ही त्याचा चिंतन करा न करा हे अगदी सहज रीतीने चालू आहे। आता प्रश्न असा आहे, हा तरी विषय का आला? तुम्हाला इथला द्वैत प्रतिपादन करता येते, ईश्वर निर्मित द्वैत आणि मनोनिर्मित द्वैत। त्या मूळ विषय असा होता की मनोनिर्मित जे द्वैत आहे
याची काही प्रतीती येत नाही असं तो म्हटला होता. म्हणजे हे तर मूळ एकच द्वैत मानायला काय अडचण आहे, परंतु ईश्वरकृत जेवढे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तूंपेक्षा मनाने निर्माण केलेले, बुद्धीने निर्माण केलेले, त्याला काय म्हटलं, धी, काय म्हटलं, धीमय, धीमय आणि जे ईश्वर निर्मित अशा दोन पदार्थामधला हा भेद प्रतिपादन करून कोणती सृष्टी जीवाला बंधनात टाकते हा विषय मूळचा आहे. तर तेव्हा प्रमात्यापासून आभासयुक्त अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न झाली आणि ती विषयाला प्राप्त होते. म्हणजेच तिथं आता त्यांनी तिथं प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या पदाचे प्र काढून टाकलेले हे तुम्हाला मागं सांगितलं. सांगा आता. हा मग ते अंतःकरण मान म्हणजे प्रमाण जे आहे ते विषयाला प्राप्त होते आणि मग ते विषयाचं आपल्याला ज्ञान होते. त्या विषयाचं ज्ञान मेयाशी म्हणजे प्रमेयाशी संलग्न झाले की मग त्या मेयासारख्या म्हणजे जे प्रमेय आहे, जे वस्तू आहे त्याच्या रूपाला आपण ते प्राप्त होते आणि अशा रीतीने आपल्याला बाह्य परमात्म्याचं ज्ञान होतं. तर याच्यामध्ये ज्ञानाचा विषय सांगितला. तो काय म्हटला होता त्याच्या अगोदर असं म्हटला होता की मानस पदार्थ, भ्रांतीने दिसणारे पदार्थ, मन आहे का नाही, स्मरणामध्ये येणारे पदार्थ किंवा भ्रम, तर यांच्यामध्ये आणि जागृतीतल्या पदार्थामध्ये काय आहे, भेद आहे असं म्हटलं. पण तसा वास्तविक भेद नाही. म्हणजे असं आहे, जागृतीमध्ये सुद्धा प्रमाता, प्रमाण, प्रमेय आहे आणि स्वप्नामध्ये सुद्धा प्रमाता, प्रमाण, प्रमेय दिसतंय आपल्याला. किंवा मनोराज्य जरी तयार केलं तरी कल्पित पदार्थाशी काय होते तिथे वृत्ती सूक्ष्म आहे बरं. तर अशा पद्धतीने संयोग पाहून ही ज्ञान होताना दिसत आहेत. काय म्हणतायत ऐका. आता त्यांनी प्रकाशात असं सांगितलं आहे की काय माता म्हणजे प्रमाता जो आहे तो म्हणजे आपलं जे अधिष्ठान बुद्धीचं चैतन्य आहे म्हणजे चिदाभास म्हणजे त्याला जीव असं म्हणतात. तर या जीवापासून म्हणजे प्रमाणापासून म्हणजे चिदाभास अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते आणि ते मान प्रमेयापर्यंत येऊन पोहोचते. म्हणजे अंतःकरण प्रमाण, मान म्हणजे प्रमाण, ते प्रमेयापर्यंत येऊन पोहोचते. तर प्रमात्याची वृत्ती ही प्रमाणापासून बाहेर पडून प्रमेय पदार्थापर्यंत जाते. पुढे आणि मग त्यांचा संयोग झाला विषयाशी की मग ते प्रमाण ते प्रमेयाच्या आकाराचेच होते. त्या प्रमेयाच्या आकाराचे होते. म्हणजे एखादी वस्तू आपण पाहिली ते पहा, हे तर होतच होतं. पण मनोराज्यामध्ये सुद्धा कसं होतं, एखादा मनुष्य असा बसलेला असला ना तर तो असा पाहत राहतो आणि त्याच्या डोक्यात जे विषय चाललेले असतात त्या विषयाच्या आकाराची बुद्धी होते. ते विषय प्रत्यक्षात सुद्धा नसतात. म्हणजे कारण तो ज्या वेळेला चिंतन करतो ना हे असं, त्यावेळेला असा तर तो शून्यात पाहत असतो आपण. आणि तो त्याच्या डोक्यामध्ये असा विषय, तो जरी तुमच्याकडे पाहत असला तरी तो तुमच्याकडे पाहत नसतो. बऱ्याच वेळेला लोक असं कीर्तन चाललेलं असतं त्यावेळेला बी ते कीर्तन काढाकडे अशी पाहत असतात, पण ते दुसरंच काहीतरी त्यांच्या डोक्यात फिरत असतं. तर त्या आकाराची होती ती वृत्ती, तशी आकाराची होते. किती विशेषता आहे पहा, किती विशेषता आहे. म्हणून ज्याचं चिंतन, जसं चिंतन होतं तशी वृत्ती बनते. चिंतन जर अनात्मविषयक असेल तर वृत्ती तशी त्याच पद्धतीचे संस्कार आणि वृत्ती बनते. ताबडतोब तशीच. आणि तुम्ही चिंतनात जर चिंतने तद्रूपता, जसे चिंतन असेल तशी म्हणजे जीवाच्या सत्तेमुळे हे सगळं जीवात्म्यामुळे होते आणि ही अंतःकरण वृत्ती विषय संयोगाने विषयरूप होते. म्हणजे अंतःकरण वृत्ती ही महत्वाची. नाहीतर या चैतन्याला विटाळ लावलाय तरी कोणी का, तुम्ही तर शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मा, तुम्हाला विटाळशी कोणी केलं. तर ह्या ज्यावेळेला ही वृत्ती जी आहे ना हे अज्ञान मूलक आहे आणि या तिच्या संपर्कामध्ये हे चैतन्य काय झालं. आता चैतन्याला तसाही विटाळ नाहीच होत, कारण ते कधी संगच करत नाही तर होईलच कसा हा एक प्रश्न आहे. ते निमित्त तटस्थ भूमिकेतच आहे चैतन्य. पण इथे फक्त आरोप केले जातात. ते जीवावर सुद्धा काय केलेला आहे, आरोप. आणि आपल्यावर सुद्धा आरोपच आलाय. त्या आरोपाचं खंडन करावं लागतंय आणि ते बुद्धीने करून ज्याने त्याने मुक्त व्हावं असं शास्त्र म्हणतं. तुम्ही काय करायचं आहे,
आपापल्या बुद्धीमध्ये याचं खंडन होईल. मी आहेच कुठं. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल तुम्ही जीव आहात, तर ते म्हटले बा आम्ही जीव आहोतच कुठं. पण तुम्ही जर स्वतःला जीव मानत असताल तर त्याला कोणी काय करू शकत नाही. आणि हा आपल्यावर आरोप येतोय. हा तुम्ही जीव आहात, आम्ही अविद्या अविद्या आहे आणि ब्रह्म ब्रह्म आहे, आत्मा आत्मा आहे, शरीर शरीर आहे, मी शरीर नाही. संपला म्हणजे त्याचा भाग टाकला. संपला म्हणजे काय, त्याच्याशी तादात्म्य संबंध ठेवता कामा नाही, मग संपलं. आणि संबंधाने राहत असेल तर संपलं नाही. जन्म मृत्यूला कारण कोण आहे? संबंध आहे का वास्तवता आहे? केवळ संबंध आहे. संबंधाने जन्म घ्यावा लागलेला आहे. तुम्ही संबंध तोडलाय बरोबर. ती काय काय माणसं सुद्धा ते लग्न झालेली काय काय ते लग्न झालं त्याच्यात पण त्यांचं काही जमलं नाही. मग त्याने लगेच घटस्फोटाला अर्ज करून टाकला. मग त्याच्यात ते ताटात तोड झाली त्यांची. ते काय संबंध राहिला? काहीच नाही. आता परत त्याचं चिंतन तरी तो करेल का? वास्तवत आहे का नाही? तसा वास्तविक एकच असलेला परमात्मा तिथं घटस्फोट झाला. हे सगळे वेगवेगळे झाले. तुम्ही वेगळे घटस्फोट घेतलाय का नाही? कोणापासून? त्या देवापासून. तेव्हापासून वेगळे झाले तर तो वेगळा आम्ही वेगळे. आता त्याच्यात पुन्हा ऐक्य घडवून आणायचं. कोणामध्ये? जीवामध्ये आणि देवामध्ये. ऐक्य का घडवायचं? वेगळे झालेत म्हणून. वेगळे जर झालेलेच नसते तर ऐक्य कोणाचं करणार? एक ऐक्य करता नाही. तोच प्रकार आहे इथे सुद्धा. म्हणून पर वेगळे का झाले तर जीवाने स्वतःला वेगळं समजलं. देव नाही वेगळा समजत बरं का. म्हणजे तसा घटस्फोट जीवानेच घेतला त्याच्यापासून. देवाने देव जीवाला कधी विसरला? देवाकडून कधी विसरलाय तो? कधीच विसरला नाही. आणि तसं जर झालं असतं तर जीव आणि हे संपूर्ण जगत सुद्धा स्वतंत्र झालं असतं. पण देवावरून जगत स्वतंत्र नाही. म्हणजे ऐक्यच आहे. फक्त ज्या कल्पनेच्या द्वारे म्हणा, कशी संगती संतांनी लावलेली कल्पना अविद्या त्या कल्पनेने का होईना हा देवापासून स्वतःला भिन्न समजतो. म्हणून त्याला तद्रूप बनवण्यासाठी शास्त्र पुढे आलं, संत पुढे आलं आणि त्यांनी त्याला तद्रूप केलेलं आहे. नाहीतर एरवी जीव ज्या वेळेला प्रपंचात राहतो त्यावेळेला त्याला देवाचं पूर्णतः विस्मरण झालेलं आहे. आणि मग त्या विस्मरणामध्ये तो जीव हा दुःख भोगत असतो. नेहमी विस्मरणामध्ये दुःखच आहे. म्हणजे त्याला तात्पुरत्या प्रारब्ध अनुकूल झाल्यावर जे सुख होतंय ना, ते सुख तात्पुरत्या स्वरूपात आहे. आणि नंतर तेच प्रारब्ध, कारण प्रारब्ध कधीच एकसारखं अनुकूल राहतच नाही. हे त्याचं वैशिष्ट्यच आहे. लगेच थोड्या वेळात बदलतंय. आज सकाळी एक मेडिकलच्या बाबतीत मी उदाहरण ऐकलं. ते इकडे तंतोतंत जुळतं. ओके. ज्यावेळेस बाळ मातेच्या पोटात असतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते पाण्यावर पाणी असतं. पोटात काय असतं? पाणी असतं आणि ते पाण्यावर तरंगत असतं. ओके. म्हणजे त्याला कशात येतो? पाण्याशी संबंधित आहे. पण ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस जास्त घाबरतो पाण्यातच. पाण्यात गेला की बिबुडत असं. म्हणजे त्याला तरी सोडलं त्याला असं. मी इकडे त्याचा अर्थ हे लावलं. तुम्ही हे असे आहेत ना आपल्या जीवनात सारखे दृष्टांत घडत राहतात. व्यवहारात तुम्ही वागताना प्रत्येक वेळेला फक्त तुम्हाला ती एक नजर तयार झाली पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की अरे हा ते परमार्थात असं बरोबर बसतंय. तर असे आपल्या बी जीवनामध्ये कंटिन्यू आपण ज्याच्याशी संबंधित येतो ते लक्षात येऊन जातो. तसा हा जो जीव आहे, हा जीव आहे तो ब्रह्मापासून वेगळा झाल्यासारखा त्याला भासलेला. मग संतांनी त्याला कल्पना विद्या झाला जीवाशी संबंधित संगती लावलेली. तर त्यावेळेला तो तत्स्वरूप बनतो. त्याच्यातही त्याला बनायचं काहीच नाही. कारण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायचीच नाही आणि प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती हे तसेच वेदांताचं रहस्य. म्हणून मूळचा जीव ब्रह्मरूपच आहे. चला आता तेव्हा
तिथे कशी प्रक्रिया घडलेली आहे तो विषय सांगितला की बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं. पुढे म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं की जीवाच्या सत्तेमुळे उत्पन्न होणारी जागतिक वृत्ती आहे ती विषय संक्रम आणि विषय होते असं सुरेश्वराचं मत आहे. आणि याप्रमाणे जर चित्तच विषयाकार झाले तर वेदांत संमत त्याच्यासाठी सिद्धांत केलाय खाली. म्हणजे ज्याला समांतर वेदांत संमत म्हणजे वेदांताला मान्य असलेला जो सिद्धांत सांगतायत. काय सिद्धांत दिलेला आहे आणि का फार सुंदर श्लोक आहे हा आलेला बरं का. सांगता का लगडताय. याप्रमाणे चित्तच विषयकार होते असे सप्रमाण सिद्ध झाले असता आता वेदांत संमत सिद्धांत सांगतात. सत्येवम विषय दौस्तौ घटो मृण्मय धीमयो मृण्मयो मानमेय शात साक्षी भाष्यस्तु धुईमय. हा अन्वय अर्थामध्ये सांगितलंय की असे असल्यामुळेच विषय दोन होतात. असे असल्यामुळे म्हणजे एक मनामधला विषय आणि एक बाह्य विषय असे दोन विषय तयार झाले. जिथे ज्या वेळेला संयोग होतोय त्याचाच अर्थ एक मानस वृत्तीचा आणि एक ईश्वर निर्मित पदार्थाचा हा संयोग होताना दिसतोय. घट हा बाहेर आहे आणि एक आंतरिक घट तयार होतो त्याला धीमय असं म्हटलेलं. बुद्धी हा एक मृण्मय हा ईश्वर निर्मित आहे. बाहेरच्या मातीपासून झालेला घट जो आहे तो ईश्वर निर्मित घट आहे. पण या घट आता त्याच्यातही बाहेरच्या घटाने काहीच केलं नाही. आता हे पडलेलं आहे पहा तिथं माठ पडलेला आहे त्या झाडाखाली एक माठ आहे काय पडलाय का नाही. त्याच्याविषयी तुम्ही काही नाराज आहेत का नाही. तुम्हाला प्रेम आहे का नाही. तुम्हाला दुःख आहे का काय ते म्हणजे का बरं तो तर ईश्वर निर्मित. पण तोच घट तुमच्यासाठीचा आहे आणि तुम्ही बाजारातून घेतला आणि रस्त्याने चालता चालता हातातून सटाकला. घेतला त्यावेळेला आनंद आणि पडल्याबरोबर दुःख आणि घट कुठला आहे ईश्वर निर्मित. विशेष आहे का नाही. ज्या पदार्थाशी बुद्धीचा संयोग पावलेली तीच बुद्धी त्याच्याशी आता नेहमी सांगत असतो जगात दररोज कितीतरी माणसं मारतात आपण कुठे रडतो आणि आपला गेला म्हणतो रडायला लागला किंवा दुःखी झाला मग तो आपला का निर्माण केला आपले पण त्याच्यात टाकलंय कोणी. मनोमय सृष्टीतलं त्याला धीमय असं म्हटलेलं आहे. नाही तर दररोज माणसं किती बी जलमतात तुम्ही हसत नाही आणि किती मारतात तुम्ही रडत नाही. कितीतरी पदार्थ ईश्वरमय तयार होतात आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. पण ज्याच्या बुद्धीने जो पदार्थ धारण केलेला आहे आणि त्याच्यात जर ममत्व टाकलेलं असलं की झालं. याच्यावरती तरी काय आमचं देहावर ममत्व टाकलं देह मी असं म्हणून बसलं म्हणून मारायची भीती. ते म्हणले आता मला फारच भीती वाटते महाराज. कशाची म्हणले मरायची. म्हणजे मग सगळ्यांनाच वाटते त्याचं कारण आहे त्याच्यावर त्यांनी काय टाकलेलं आहे सत्व असा विषय येऊन गेला एक पाठीमागं. सत्व टाकलेलं आहे त्याच्यावर. हा पदार्थ मी आहे आणि माझा आहे असा भाग टाकला म्हणून त्याला त्याचा जो भाग तयार झाला. वास्तविक तुम्हाला याच्यापासून तर फारकत आहेच आहे. एक पाहतसा एकाची धणे सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. तर तुम्ही ज्याच्यावरती तुमचं प्रेम आहे त्या तो देह हा कालिक आहे आणि त्याला जाळला जातो. याचा अर्थ मी त्या देहावरून वेगळा आहे. मी तो देह नाही. मी जर हा देह नाही तर माझं एवढं प्रेम का तर ते सत्व टाकलेलं आहे. म्हणून या देहाच्या प्रेमात राहणारालाच भीती वाटते. आणि या देहावरती जर जो उदास झालेला आहे आमचे साधू संत झाले तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिता जैसा बिठारी बैसला आहे माऊली म्हणतात तसं. त्याला काय त्याच्यावरती काय त्याच्याशी काही संबंधित राहत नाही. तेव्हा म्हणतं की ठीक आहे. आणि त्या देहाचा देह सत्य मानून देह संबंधी सत्य मानले की दुःख अजून दाट बनतं. म्हणजे दाट कस काय म्हणलं मरायची वेळ आली शरीरात तर व्याधी तयार झाल्यात पण पोरांचं कसं काय चाललंय पोरींचं कसं काय चाललंय ते लगेच लागलं त्याचा वतावळा तयार करायला. आता ह्यांचं कसं काय व्हायचं आपलं तर जायचं नीट सांभाळा बरं का पोरांना. म्हणजे तो तुमचं तुम्ही जा आमच्या आम्ही पाहू. तो त्याच्यामध्ये आला का नाही तो तदाकार वृत्ती धारण करून राहतो त्याला. आणि मग त्याला घाबरण्याचं काय कारण आहे तर त्यांनी देहावरून मी वेगळा आहे हे
स्वानुभूतीत उतरवलेलं नाही, वाचलेलं आहे, माहिती आहे, कळालेलं आहे, पण त्याचं प्रॅक्टिकल नाही त्याच्याकडे. म्हणून प्रॅक्टिकल करावं लागतंय. बरं, परमार्थात प्रॅक्टिकलला फार महत्त्व आहे. थेरॅटिकल हे ज्ञानशास्त्र आपल्याला करून देत आहे, आणि प्रॅक्टिकलमध्ये जर नाही आला तर त्याची ती अवस्था बदल. आणि प्रॅक्टिकल तर काय, कोणाचं प्रॅक्टिकल कोणाला नाही करता येत, हा एक प्रश्न आहे. नाही तर केलं असतं त्यांनी, तुमचं प्रॅक्टिकल मला उष्ण द्या आजच्याला असं म्हटलं असतं, पण तसं तर काही जमत नाही. पण हे प्रॅक्टिकल असं हाताने नाही ना करायचं, असं एखादा प्रयत्न हाताने काहीच करायचं नाही. म्हणून तर क्रियेचा परमार्थ आहे ना, तो खालचा टप्पा आहे. परमार्थातला जो एक भाग आहे ना, की क्रिया काहीच करायची नाही. पण लोकांना क्रिया नाही केल्यावर ते म्हणले हे परमार्थ करतच नाही. असे काही नाही, नाही, ही वस्तुस्थितीच आहे. जर तुम्हाला काय इकडलं उचलून तिकडं ठेवलं, तिकडलं उचलून इकडं ठेवलं की लोकांना वाटतं करतात बरं काय. आणि चिंतन करत बसले की लोक हे तर काहीच करत नाही, नुसते गप्पा हाणून राहिले. म्हणजे असं आहे, म्हणजे चिंतनाचा आणि त्याच्याही पेक्षा ज्ञानाचा, म्हणजे त्याच्यापेक्षा अंतर्ज्ञानाचा जर परमार्थ करायला गेला तर तिथे तुम्हाला काही करायचं नाही. उलट करणं हाच प्रतिबंध आहे, करणे हाच प्रतिबंध आहे. मग अशी स्थिती प्राप्त करून पण त्यांनी म्हणून त्याला म्हटलं की त्यांनी स्वतः स्वानुभूती तयार करावी आणि स्वतःचं चिंतन त्या इथपर्यंत स्वानुभूतीत उतरलं पाहिजे. काय म्हणतायत पहा, 2 प्रकारच्या पदार्थांचा विचार आला. आपला जो विषय चाललेला तो द्वैत निरास असा आहे. मूळचं हे प्रकरणच काय आपलं द्वैत विवेक. आणि इथे काय द्वैत विवेक करायचा आहे तर द्वैत म्हणजे हे 11 प्रकारच्या भेदाने युक्त असणारा हा जो प्रपंच आपल्याला प्रतीतीला येतोय, तर या प्रपंचात हे जे भेद आहेत ते मायामय पदार्थातले भेद दिसत आहेत आणि वस्तू नाम परमात्मा त्याच्या ठिकाणी यातल्या कुठल्याही भेदाचा लाग लागत नाही. म्हणून प्रपंचामध्ये असणारा हे जे प्रपंचिक भेद जे आहेत तर ते नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेदाने युक्त आहेत. त्यात सांगा. 2 गट झाल्यामुळे एक मृण्मय गट आणि दुसरा धीमय गट, असे 2 गट कोणते झाले? ईश्वराचा आणि जीवाचा. जीवाने बुद्धीत आणलेला गट आणि ईश्वराने निर्माण केलेला मातीचा गट. म्हणजे कुंभाराने केला, कुंभार सुद्धा ईश्वरच आहे, तो तरी काही ईश्वराहून वेगळा आहे का? नाही. म्हणून एक निर्मित झालेला एक घट, त्याचा आकार. आता तुमच्या घरात किती पदार्थ आहेत सांगा बरं? नाही सांगू शकत बा तुम्ही, मी बी सांगू शकत नाही आपल्या घरात किती पदार्थ पडलेले. कारण ज्या पदार्थाचा संयोग होतो तोच पदार्थ तेवढाच आपल्याला लगेच प्रतीतीला येतो. एरवी कितीही सांदाडीला पडलेले पदार्थ आहेत, काय काय आणून ठेवलेले आपण घरामध्ये, काय कुठं आपला काय संबंध आहे? एवढे सगळे पदार्थ त्याचा संयोग पावला की तो त्या पदार्थाचं ज्ञान. मग असा पदार्थ कोणता? त्याच्यात बघा ना, तुमच्या काही कामाची एखादी वस्तू नसते आणि एखादा मागायला येतो आणि त्यावेळेला तो हो तुमच्याकडे होती ना पूर्वी, तो म्हणतो हो आहे बरं का आपल्याकडे. मग आहे ना, तर तुझ्या काही कामाची नाही ना, देऊन टाक ना त्याला. देतो का ते? हा, अजिबात नाही. आणि त्याला आठवण करून द्यावी लागते की हे तुझ्याकडे आहे बरं का. काय वैशिष्ट्य आहे लोकांची बा, म्हणजे एवढं सगळं धारण करून ठेवलेलं आहे त्याने. आणि याच्यातला मग त्रासदायक कोणता आहे? बुद्धीतला त्रासदायक आहे. ईश्वर निर्मित काही त्रासदायक नाही. घरात पडलेले कुठं तुम्हाला काय ताण देऊ आहे. त्याच्यापेक्षा अजून काही पदार्थ असे आहेत ते आमच्या गाडीमध्ये सफरचंद होते. गाडीत सफरचंदाचे ते सफरचंद आता ते रानात खाती म्हटली म्हणून ती गाडीत ठेवली. पण ते गाडी आली गेली अशा 2 चक्रा मारल्या तरी ती सफरचंद त्याच्यातच होती. आता त्यांची पाठीमागं राहिले ती ज्या वेळेला पिशवी काढली ते नंतर ती पिशवीत होती एका, ती तशीच पिशवीत घालून ठेवली. मी ज्यावेळेला ती बाहेर काढली त्यावेळेला पाहिलं त्याच्यात किडे वळवळ करून राहिली. का बरं? मग त्याला का घेऊन फिरता तुम्ही? माहितीच नाही. ही वस्तुस्थिती आहे बरं का. अशी जगात की सगळ्या पदार्थांचा हाच व्यवहार चालू आहे. ज्या वेळेला तुमच्याशी संयोग पावतात त्यावेळेला तिथं झाला विषय, नाही तर मग ते एरवी त्याच्याशी काही संबंध नाही.
चला. आणि मृण्मय घट हा प्रमाणाला म्हणून गोचर द्वैत होतो. विवेक करताना असं म्हटलं की एक मायाकृत गट आहे आणि म्हणजे ईश्वराने निर्माण केलेला तो कुठं त्रास देतोय. म्हणून म्हटलं कोणी गेला तरी आपल्याला त्रास नाही, पण माझा गेला इथं त्रास आहे, मला त्रास झाला असं वाटतंय त्याला. बस. मृण्मय घट ह्यो प्रमाणाला गोचर होतो आणि धीमय घट साक्षी गोचर आहे, म्हणजे जाणला जातो. बरोबर. आणि प्रकाश मध्ये म्हणजे सांगितलं एक प्रमाणाला गोचर आणि दुसरा साक्षी करून म्हणजे जाणला त्याच्यात जाणणं असायचं. कारण साक्षी प्रकाशन करतो असं म्हटलं ना तुम्हाला. साक्षी भाष्य पदाचा अर्थ येऊन गेलाय मागे एकदा. चला. साक्षी जाणतो त्याला. साक्षी जाणतो. साक्षी म्हणजे चैतन्य आत्मा, त्याचंच नाव आहे साक्षी. पण ज्या वेळेला प्रकाशन करतो तेव्हा त्याच चैतन्याला नाव काय येतं? साक्षी असं नाव येतं. साक्षी भावाने जाणतो म्हणजे तोही नाही जाणत पण त्याच्याशिवाय जाणणं घडत नाही, म्हणून त्याचं नाव साक्षी. प्रकाश मध्ये सांगितलंय की कोणताही ज्ञानाला विषय होणारा पदार्थ हा 2 प्रकारचा असतो. त्यासाठी उदाहरण सांगितलंय की मातीचा घट हा पदार्थ जर आपण घेतला तर तो एक अंतःकरण वृत्तीला विषय होणार आहे आणि दुसरा त्या वृत्तीलाच प्रकाशित करणाऱ्या प्रमातेला गोचर होणार. वृत्तीलाच प्रकाशित करणारा प्रमाताच प्रमाणंच प्रमेयं प्रमितिस्तथा यस्य प्रमाणात सिद्धांती तत्सिद्धै किमपेक्षते, असं सुरेश्वरांचा श्लोक आहे बरं. म्हणजे प्रमाताच प्रमाणंच प्रमेयं प्रमितिस्तथा. प्रमिती म्हणजे ज्ञान. प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांना कोणी प्रकाशित केलं? ज्या ज्ञानाने प्रकाशित केलं त्या ज्ञानाला प्रमाता प्रमाण प्रमेय कसे प्रकाशित करतील? आता त्याचा म्हणजे याच्याशिवाय ह्यांचं जमत नाही. प्रमाता प्रमाण प्रमेय हे तयारच होऊ शकत नाही. त्या साक्षी चैतन्याचा विषय आहे. तर तेव्हा सांगा काय म्हणताय? नेत्रादीद्वारे मातीच्या घटापर्यंत जाऊन वृत्ती घटाच्या आकाराची होते. त्याच वृत्तीला मग साक्षी किंवा प्रमाता जाणतो. त्याच वृत्तीच्या द्वारे साक्षी किंवाच प्रमाता हा जाणत असतो. मधली ही जी आहेत ही साधन आहेत. वृत्ती काय आहे? जाणण्यासाठी साधन आहे. वृत्ती म्हणजे फार श्रेष्ठ आहे. वृत्तीने काय केलं असं नसून वृत्ती हे माध्यम वापरलं, साधन वापरलं आणि त्या साधनाच्या द्वारे या प्रमेय पदार्थांची ज्ञान तयार झाली. तशी इंद्रिय ती सुद्धा साधनच बनलेली आहेत. त्यांना करण असं म्हणतात. काय म्हटलं? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधश्च पृथक्चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. भगवद्गीता 18वा अध्याय. तिथं कर्माची 5 कारणं दिलेली आणि त्याच्यामध्ये अधिष्ठान म्हणजे शरीराला तिथं अधिष्ठान म्हटलेलं आहे. अधिष्ठानम तथा कर्ता. कर्ता आहे का नाही? प्रमाता. पण अधिष्ठानम तथा कर्ता करणंच. करण म्हणजे इंद्रिय वृत्ती ही सगळी कर्णाच्या अंतर्गत आली. तर त्यांच्याद्वारे क्रिया घडते. तर म्हणजे या चेष्टा म्हटलं तिथं. चेष्टा म्हणजेच क्रिया. तर हे सगळे कर्म घडून येतं. पण चैतन्य काही करत नाही. चैतन्याने काही केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही. पण त्याच्याशिवाय काही होत नाही. त्याच्याशिवाय काही होत नाही. पण म्हणजे चला आपल्याला हे जर द्वैत कळालं तर काय होईल? आपल्याला निराश करायला सोपं होईल. याचा तरी आणखीन काय अर्थ होईल दुसरा? अहो तुम्ही जो बुद्धीमध्ये धारण करणारा प्रपंच आहे, अजून एक पहा, थोडं चिंतन केलं तर असं लक्षात येईल मागच्या जन्मात तुमचे माझे जन्म झाले आणि त्या वेळेला आपण त्या प्रपंचात होतो. जे काय होतं प्रारब्धजन्य जसं असेल तसं मागचं होऊन गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये राहिलो. त्यावेळेला आपल्या बुद्धीला किती ज्ञान झाली. माझी बायको, कारण ते मागच्या जन्मात झालेलं बरं काही सगळं. ही माझी मुलं, ही माझी बायको, ही माझी जमीन, ही माझं जर मानवी शरीर असेल तर, नाही तर त्याच्यात जर कुत्र्याचं असेल तर ते तर कशाचं काय. हा तिथं सगळे कुत्रे काय त्यांचं काय चाललेलं जीवन असेल बा. म्हणजे फारच आश्चर्य असं वाटतं की काय इकडून पळतंय तिकडं पळतंय तिकडं. मी ते शेतात गेलो तर तिकडं बी कुत्रे पळत होते. ते असे कुत्रे पळत होते. कारण काय खात असतील बरं, हे काय राहतात, कसे राहतात. बरं त्याच्यात माणूस आहे ना तो. म्हणजे असं ना त्या कुत्र नाहीच आहे ते, तो मनुष्य आहे. आणि काय विचार करत असेल ते, कशाचा विचार करत असेल, काय विचार करत असेल.
जर जन्म जर बदलले ना आपले, अशी जर अवस्था झाली ना, बस संपला विषय बघ. पुन्हा काय माधवनगर नाही, मंदिर नाही, फिंदिर नाही, काही नाही. त्या नुसतं मग रानात पळत बसणे. काय अवघड आहे का नाही? बरं ते किती जन्म अगणित आहे, कारण ती कर्माचा फेराचा असा बहु कठीण, फार अवघड आहे. पण ज्या वेळेला बुद्धी दिली त्या बुद्धीमध्ये हे तरी फालतू प्रपंच का ठेवावा? मागच्या जन्मातलं आता ऐका आहे आपल्यासोबत शिल्लक राहिलं का? काय काहीच नाही राहिलं. म्हणून मागच्या शरीरातलं गेलं आणि आत्ताच्या शरीरातलं का धरावं? पुढे उपयोग येणार नाही, पुढे उपयोगी येईल म्हणून. मागच्या जन्मात आपण असेच मरमर मेलो, ती सगळा धारण केलं. म्हणजे त्यावेळेला त्या प्रपंचाच्या छंदामध्ये आपण पाठाला सुद्धा गेलो नाही. मागच्या जन्माचं सांगतो ते धारण केलं का? ते त्याच्यामुळे काय ना, मला ते पाहायचं, मला हे पाहायचं, मला ते किती काम आहेत आपल्या मागं, ते जीवाच्या पाठी मागं. आणि ती सगळी कामं अशीच खोटी, कारण ह्याच्या मेल्याबरोबर नाश पावतात सारे. मागच्याचा काही संबंध नाही, एका सेकंदात संबंध तुटला. पण ज्यापर्यंत संबंध होता त्याच संबंधाने याला चिंतन करू दिलं नाही, अभ्यास करू नाही दिला. कोणी नाही करून दिला? त्याच्या त्या आसक्तीने त्याला चिंतन नाही करू दिलं. म्हणून तो तिथं त्याच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्मोन जन्म जन्मोनी मरते है ना. नद्याम कीटा यावरता, काय श्लोक सांगा तुम्ही म्हटले होते. नद्याम कीटा यावरता दावर्ता नांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तिम. कुठला श्लोक आहे? अहो झाला ना तुमचा श्लोक झालेला आहे, आत्ता एवढ्यात झाला आहे. तुम्ही तो पाठही करून सांगितला मला, मी सगळ्यांना पाठ करायला लावला होता, तर केला मी, तुम्ही आता विसरून गेले. नद्याम कीटा यावर्ता दावर्ता अनांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म नैवम निवृत्तिम. त्याची निवृत्ती होत नाही. कुठे गेला श्लोक? कुठे गेला? कितवा आहे? असं नाही सापडायचं आता. असं असं नाही, हे असं मी लिहून ठेवत असतो कधीतरी असा. हा सापडला. पान नंबर 19 वर आहे. पान नंबर 19 आहे का? श्लोक क्रमांक 30. संसाराचे दृष्टांताने स्पष्टीकरण करतात. आहे का? नद्यां कीटा यावर्ता दावर्ता अनंतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभन्ते नैव निवृत्तिम. फार सुंदर आहे. नदीत एका आवर्तनातून दुसऱ्या आवर्तनात ज्याप्रमाणे वेगाने गमन करणाऱ्या कीटकाप्रमाणे, म्हणजेच जीव बरं, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाणारे हे ते सुखाला कधीच प्राप्त होत नाही. काय म्हटले आपल्याला? कीटक म्हटलं तरी आपल्याला लाज वाटत नाही. आपल्याला माणूस आहे ना, आम्हाला काय कीटक म्हणतात. पण माणसाचे जन्म सरले की कीटकाचे जन्म लागलेले. जर निघून जायचं असेल तर भगवंताला शरण जा. जर ज्याला नेहमीबा, ज्याला जर हे शास्त्र कळत नसेल ना, कमीत कमी नामस्मरण तरी करा. रामकृष्ण नावाचं दररोज चिंतन करत जा. म्हणजे नाही जमलं तर पुढच्या जन्मात तर जावंच लागेल त्याला, आणि एक जन्म तो मुक्त होऊन जाईल. मार्ग आहे का नाही? हळूहळू. नाहीतरी मुंबईला जायचं, इथून निघाले तुम्ही, पण कसं काय निघणार? किती वाजल्या म्हटले आता 11 वाजून गेल्या. मग 11 वाजता मुंबईला कधी पोहोचतात? आजच्या दिवसात नाही का, पोहोचणारच नाही. तसं आहे. म्हणून असं म्हटले, मावळतीला दिवस गेल्यानंतर निघालेले जे आहेत, दिवस काय झाला मावळतीला, आणि त्यानंतर निघाले तर ते पोचतील का? नाही. मग आता कसं काय करायचं महाराज? मावळतीला दिवस कळाला ना, दिवस मावळायला गेला. ते म्हटले आता निघालोय, आता काय तुम्ही पण निघा.
पण मग निघताना काय करा, घाई करा, तर तेव्हा नंतर मग भगवंत तुमच्यावर कृपा करेल. नाही तर गुंतून जर बसला तर गेला, गुंतू गेला. चला संपला. अहो पण असे 2 प्रकारचे द्वैत जरी असले तरी त्यातील त्याज्य कोणते हे कळत नाही. म्हणून त्याज्य म्हणायचं कोणतं, तर त्याज्य कोणतं करायचं मग, तर जे तुम्हाला ताण देतं ते. बुद्धीने निर्माण. हा, जे ताण देत नाही त्याला त्याज्य करून काय करायचं. नाही ना, आपल्याला काहीच नको, आपल्याला काहीच नको, काहीच नको. तुम्हाला त्रास होतोय का त्याचा, जे त्रास देतं ते मात्र घेऊ नका. आणि जे त्रास देत नाही त्याच्याशी काही संबंध नाही. आणि प्रपंचातल्या गोष्टी तशाच आहेत ईश्वराने निर्माण केलेला. का हो, 500ची नोट तुम्हाला त्रास देते का त्रास देत नाही, ते तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे. तुमचे जर हरवल्यावर तुम्हाला मग घेऊ नका. हे जर तुम्हाला कारण जर हरवल्यावर जर तुम्हाला जेवण जात नसेल तर मग ते तुमच्या काय कामाची, तिला अजिबात स्पर्श करू नका. आणि 500 काय 1000 बी पडले तरी काही वाटत नसेल तर मग तुम्हाला घ्यायला काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या स्वीकृती अस्वीकृतीचा व्यवहार हा सांगतो. संतांनी एवढा प्रपंचामध्ये, संत सुद्धा याच्यातच राहत होते, त्यांच्याशी काही संबंध नव्हता. त्यांना मुलं नव्हती का, संतांना मुलं बाळ घर दार सगळं होतं. पण काय पद्मपत्र विमाचा काय किती काय अवस्था आहे. म्हणजे त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष. 100% जर यत्किंचितही थोडासा लेश राहिला तरी तुम्ही ते घेण्याच्या योग्यतेचे नाही असा अर्थ होतो. आम्ही आमची योग्यताही पाहत नाही ना अयोग्यताही पाहत नाही, नुसतं उचलत राहतो. हा प्रश्न झालेला. आणि म्हणून म्हटले एक ईश्वराने निर्माण केलेला पदार्थ आणि एक बुद्धीने निर्माण केलेला. बुद्धीने निर्माण केलेली 500 रुपयाची नोट वेगळी आहे आणि ईश्वराने निर्माण केलेली 500 रुपयाची नोट वेगळी आहे. ईश्वराने निर्माण केलेला घट वेगळा आहे आणि बुद्धीने निर्माण केलेला. कोणती नोट त्रासदायक आहे, बुद्धीने निर्माण केली. आणि मग तिथं बुद्धी तयार झालेली. त्यामुळे आम्हाला नाही जमत, आम्हाला असल्यावर आनंद होतो, आम्हाला गेल्यावर दुःख होतं. मग तुम्ही स्पर्श करू नका, तुम्ही काय त्याला शिवू नका. काय पहिल्यांदा तर हेच अंतर सांगावं लागतं. याला प्रारंभिक वैराग्य म्हणतात. बरं, म्हणजे लगेच कोणी भगवी कपडे घातले आणि लगेच त्यांनी सगळ्या प्रपंचाचा त्यागला तर त्याला बाह्य प्रपंच टाकलेला असतं पण मनोमय प्रपंचाचा नाश होत नाही. म्हणून कितीतरी फसतात बरं का त्याच्यामध्ये. म्हणजे वरून भगवा झाला पण आंतरिक वश केला कामे. ती संतांनी जी वाक्य वापरली तशी केलेली. पण मग भगवा झाला तर महाराज त्यांनी काय बिघडवलं का, त्यांनी काय का व्हायना टाकलं ना, ठीक आहे म्हटले, आम्ही कुठं नाही म्हणतो. पण खरा प्रपंच कुठून त्यागला पाहिजे, धीमय. म्हणून खरा धीमय अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत सत्यस्मिन् सुख दुःखेस्तस् स्वार्थ घ्यायचा आहे. सत्यस्मिन् सुख दुःखेस्तस् तस्मिन् सति न द्वयम् सत्यस्मिन् सुख दुःखेस्तस् तस्मिन् सति न द्वयम्
हरि अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबन्धकृत् सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस्मिन् सति न द्वयम् अन्वयव्यतिरेकाभ्यां धीमयो जीवबन्धकृत् सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस्मिन् सति न द्वयम् अन्वयव्यतिरेकाभ्यां धीमयो जीवबन्धकृत् सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस्मिन् सति न द्वयम् अन्वयव्यतिरेकाभ्यां धीमयो जीवबन्धकृत् सत्यस्मिन् सुखदुःखेस्तस्मिन् सति न द्वयम् हा? नाही नाही कसं काय झालेलं आहे अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयः जीवबन्धकृत् सति अस्मिन् सुखदुःखे स्तः तस्मिन् न सति न द्वयम् न असति होईल होते का होतंय का असति आलंय का असति पद आलंय का आलंय आलंय हा, बरोबर आहे तर तस्मिन् न असति न द्वयम् ठीक आहे ठीक आहे अन्वय व्यतिरेकाभ्याम अपि न भवती धीमय पदार्थः तर न च्या जाग्यावर अ येतोय बरं का म्हणजे जरी असं न सती असं उच्चारलो असो आपण कारण ते उच्चारताना कारण उच्चारावं लागेल तरी असती हे पद आहे तिथं तर अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयः जीवबन्धकृत् सती अस्मिन् सुखदुःखे स्तः तस्मिन् असति न द्वयम् असा पदच्छेद झाला सांगा राऊतताई सांगतात नाही पवारताई व्यतिरेकाभ्यां धीमयः धीमयः जीवबन्धकृत् सति अस्मिन् सुखदुःखे स्तः तस्मिन् असति न द्वयम् वा आता प्रगती झाली अन्वय व्यतिरेकाभ्याम अन्वयाने आणि व्यतिरेकाने अन्वय म्हणजे असणे व्यतिरेकाने म्हणजे नसणे अशा पद्धतीने या न्यायाने धीमय हा म्हणजे बुद्धीमध्ये असणारे पदार्थ काय करत असतात पदार्थ जीवबंधकृत असती जीवाला कशात टाकतात बंधनात टाकत असतात म्हणतात म्हणजे जीवाला बंधनात टाकणारे कोणते पदार्थ आहेत अन्वय व्यतिरेकाभ्याम अन्वय व्यतिरेकाभ्याम म्हणजे असं आहे अन्वयाने मी तुम्हाला आता किती बी उदाहरणं तयार होतील व्यावहारिक जगतातली सगळे उदाहरणं बसतात एखादी महिला बाजारामध्ये एखादे भाजी घेऊन बसलेली त्या भाजीचा तुमचा काही संबंध आहे का नाही पण तिथं पाठीमागे जाता एक विषय येऊन गेलाय प्रिय अप्रिय आणि उपेक्षा तर तिथं भाजी घेऊन बसलेली तुम्ही नुसते असे पाहिले पण तुम्हाला इच्छा झाली भाजी घ्यायची भाजी घ्यायची म्हणले की असे गेले घेतल्याबरोबर तिथे लगेच त्याच्यामधून ते वरून पाहिल्यामुळे ते भाजी खरेदी केली चांगली वाटली त्याला पण मग कारण चष्मा नेलेला नव्हता आणि मग ज्या वेळेला ते वरून घेतले पण घरात आल्यानं असा चष्मा घातला आणि मग त्याच्यात पाहिलं तर त्यात आळ्यान पिळ्यान कीर्ती भाजी घेतली त्यावेळेला प्रिय ती विकायला बसलेली होती त्यावेळेला उपेक्षा एकच पदार्थ कसा फिरतो तो आणि घरात आणला तर तुम्हाला दुःख झालं त्याचं अप्रियता वाटायला लागली की विनाकारण पैसे गेले बरं आपले असे हा जो पदार्थ फिरत राहत म्हणजे पाक अन्वय व्यतिरेकाच्या दृष्टीने बुद्धिमय पदार्थ कसा आहे हा अन्वय व्यतिरेकाने त्याच्याशी जर अन्वय असला किंवा व्यतिरेक म्हणजे नसला तर तुमच्या त्याच्यामध्ये व्यवहार घडत असतो यतः अस्मिन् सती सुखदुःखे स्तः म्हणजे कारण अस्मिन् सती सुखदुःखे हा आसा असला तर सुखदुःख होते हा आसा म्हणजे त्याचा जसा जसा त्याची संबंध होतो तसा तसा तस्मिन् तो असती द्वयम अपि न भवती पण नसला असला तर सुखदुःख आणि नसला तर तसं काही नाही तर या दोन्ही गोष्टी होत नाही सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही वाचा अहो पण
असे 2 प्रकारचे द्वैत जरी असले तरी त्यातील त्याज्य कोणते हे कळत नाही. म्हणून म्हणाल तर सांगतो. श्लोक सांगितलाय, अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीव बंधकृत सत्यस्मिन सुखे दुःखेस्तस तस्मिन् सती न द्वयम्. अन्वयार्थ सांगितलाय, अन्वय आणि व्यतिरेकाभ्याम धीमय हा पदार्थ हा जीवबंधकृत असती. अन्वय आणि व्यतिरेक न्यायाने बुद्धिमय पदार्थ जीवाला बद्ध करणारा आहे असे निश्चित होते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या त्रास कोण देत आहे? तुम्ही बुद्धिमत्ता निर्माण केलेला पदार्थ देतो. ईश्वराने निर्माण केलेला पदार्थ नाही. ईश्वराने निर्माण केलेला जसा आहे तसा आहे. त्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे घडतातच प्रत्येक पदार्थात. ईश्वराने निर्माण, आता तो माठ इथं पडलेला आहे, त्याचा वापर ते काय असंच निर्माण करून आता नाही आलेला. तो पूर्वी आपण आणला, आपल्याला गरज होती तोपर्यंत वापरला, आता त्याची गरज संपली तर तो उपेक्षित पडलेला आहे असा. आणि मग त्याच्यामध्ये उत्पत्ती झालेली, त्याच्या स्थितीमध्ये तो आहे आणि काळ, आता त्याचं जसं प्रारब्ध आहे त्याच्याही मागं लागलेले प्रारब्ध. या पदार्थाच्या सगळ्या पदार्थाच्या मागं लागले पहा किती दिवस. आता त्याचं नाही प्रारब्ध, जीवाची प्रारब्ध कर्म काम करतात त्याच्यात. कारण जडाला प्रारब्ध कसं काय लावता येईल? त्यांनी कर्मच केलं नाही तर प्रारब्ध कसं होईल त्याला? म्हणून आपण हे प्रारब्ध शब्द जीवकृत, पण त्याने तिथं राहावं, मी त्याच्याकडे पाहावं, हे माझं म्हणजे पहा ना, मी त्याच्याकडे पाहतो तर ते म्हणजे हे कशासाठी ठेवलाय म्हणजे महाराजांना पाहायला. विशेष आहे का नाही? मग पण त्याच्यात अशी घसरण चालू आहे आता, आणि एक दिवस त्याची काय होईल? पुन्हा माती होईल, पुन्हा नाश होईल. तसे असे सगळे पदार्थ उत्पत्ती, स्थिती आणि नाशामध्ये जात आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्याच्याशी जसा जसा संबंध प्रस्थापित होतोय, अनुकूलतेचा असेल तर सुख, प्रतिकूलतेचा असेल तर दुःख, आणि अनुकूल प्रतिकूल भावाच्या व्यतिरिक्त असेल तर उपेक्ष. यतः अस्मिन् सती सुख दुःखेस्तः, कारण हा असला तर सुख आणि दुःख होते. तस्मिन् तु असती द्वयम् अपि न भवति, पण हा नसला म्हणजे दोन्ही होत नाही. दोन्ही होत नाही, सुख दुःख होत नाही. प्रकार सांगितलाय, कारण असले तरच का हे सुख दुःखच भोगण्यासाठी मी कायम आहे का? शंका, हेच काय सुख दुःख सारखं मीच भोगत बसाव का? नाही तर तुम्ही जर कंटाळलेला असताल याला, तर मग तुम्ही विश्रांती घेऊ शकता. म्हणजे काय करू शकता? झोपू शकता. खरी विश्रांती कुठं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीस. काय म्हटले? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्तैतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. भगवद्गीता म्हणते, जो मनुष्य या संसाराला कंटाळलेला आहे तर तो काय होतो? म्हणजे शांतीला म्हणजेच तो स्वतः परमात्मा होऊन राहतो. जो कंटाळला तर परमात्मा, नाही कंटाळला तर जीव. तुम्हाला हे ज्ञान करत बसावं असं सारखं वाटतं का? मग तुम्ही जीव आहात, करत राहा. जशी ज्ञान होतील तसं, कारण त्याच्यात सुखाचं अनुकूल ज्ञान आणि प्रतिकूल ज्ञान हे येणार आहे. यात किंचित थोडासा विषय हरवल्याबरोबर ती गेल्याबरोबर ती त्याचं लगेच दुःख होतं त्याला. कारण त्याला तो अनुकूल असला, बुद्धीमध्ये जर अनुकूल असला तर. आणि हे अखंड धारा चालू आहे, अखंड. दररोज सकाळी उठायचं, दररोज विषयांशी संपर्क, जागृतीतले पदार्थ. झोपेल तेवढाच काहीतरी शांत, झोपल्यावर कुठलाच विषय नाही पण सुख आहे. जागृतीत आला की विषयाची संपर्क, विषयाची ज्ञान, अनुकूल आणि प्रतिकूल आणि उपेक्ष, आणि मग त्याच्यामध्ये सुख दुःख बघून पुन्हा तेवढे आजचा दिवस कसं काय गेला, ठीक आहे. हे निधी ध्यासनात म्हणजे हेच होत नाही महाराज, अजून म्हणजे प्रवृत्ती होत नाही. म्हणजे कसं काय करावं म्हणजे ते असं त्याला प्रवृत्ती न होण्याला कारण, निधी ध्यासनामध्ये प्रवृत्ती न व्हायला कारण हे बाह्य विषयांचा गोंधळ जो इतका डोक्यात दाट आहे, इतका दाट आहे. लोक विषयाचा पसारा वाढवतायत का कमी करतायत? आणि मग वाढवायचा जर प्रयोग चाललेला असेल तर निधी ध्यासन होईलच कसं? त्याला कमीत कमी वृत्ती तरी स्थिर करायला, किंवा आलिप्त वृत्ती ज्याला म्हणतात ना, जशी साधू संतांची वृत्ती होती ती लगेच सगळ्यांची नाही होत म्हणत तशा.
की तेव्हा त्याच्यात राहत होते, पण त्याच्यात ते राहिले तरी त्यांचा भागच वेगळा असतो. म्हणजे साधू संत त्याच्यात राहतात पण त्याच्याशी संबंध करत नाही. आणि आपण संबंध न करता संबंध करतो. इतकं आपली बाहेर बुद्धी आहे. जितक्या उपाधी तितके बंधन उपाधी, म्हणून ते उपाधी तोडा म्हणले. मग पण उपाधीत आपला विषय चाललाय की उपाधीत राहून निरुपाधिक राहणारा हा श्रेष्ठ पुरुष आहे. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागी. निळबरायांनी वर्णन केलं तुकोबारायांचं की प्रपंच रचना भोगोनी त्याग गेली. कारण त्याग करणारा हा श्रेष्ठ, पण त्याग गेली तर कशी त्याग गेली? काय बायको मारून टाकली का, पोरं मारून टाकली का, काय केलं यांनी? तर नाही. त्याग गेली या पदाचा अर्थ वृत्तीमधला विषय काढून टाकला आणि वृत्तीतला विषय गेला की समाधी लागते. आणि वृत्तीत विषय असला तर निधिध्यासन होऊ शकत नाही, होऊ शकत. चिंतन करायला लागल्यावर अवघड वाटत नस, तसं बाकीच्यांना नाही वाटत काय कोणाला. अवघड आहे असं कोणी काय नाही, कारण करायचंच नाही म्हटल्यावर अवघडचं काय. निधिध्यासना वृत्ती सर्वतोपरी विषय त्याग करून ब्रह्माकार वृत्ती प्रस्थापित करणं, याचं नाव काय केलेलं आहे? निधिध्यासन आहे. आणि त्याची आवश्यकता आहे. आणि अशी त्याची पक्व अवस्था त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे समाधी, योग्यांनी समाधी साधल्या, अष्टांगादी साधनं करून ते ज्ञानी पुरुष सहज करतो. म्हणजे करायला त्याला अडचण नाही. पण त्याच्यासाठी त्यांनी पूर्वी काय केली, करावी लागते ही साधना पक्व अवस्थेत जावी लागते. पहिली गोष्ट, प्रयोग तरी करणारे आहेत हे बरं आहे, ऐकून बरं आहे किंवा करतात एवढं ठीक आहे. नाहीतर आणि त्याच्यातही म्हणून वृत्तीतल्या विषयांचा त्याग हे निधिध्यासन. वृत्तीतल्या समोरच्या विषयांना काही त्यागलं नाही त्यांनी, कारण ते विषय त्यांना काय करायचं, हे ईश्वरकृत पदार्थ आहेत सगळे. हे पदार्थ ईश्वरकृत आहेत आणि बुद्धीतला पदार्थ हा निधिध्यासनाच्या विरोधात काम करतो. निधिध्यासन इज इक्वॅलंट टू समाधी ना, इक्वॅलंट टू समाधी. तर त्याच्यातली पक्व अवस्था जी आहे ना तीच समाधी. पक्व अवस्था म्हणजे निर्विकल्प समाधी. असं विकल्प नाही तुमच्या वृत्तीचा. विकल्प कुठे येतं? वृत्तीमध्ये. आणि ते नाही एकदा साधले तर साधणार नाही असं नाही. म्हणजे 10 वेळा ज्यांनी आपट्या खाल्लेल्या आहेत तेच 11व्या वेळा यशस्वी होतात. पण आपटीच न खाणारा ते म्हणले यशस्वी होईलच कसा? मल्ल जे असतात ना किती बी पाडतात, कारण कोणतरी पाडतच त्याला. तोच प्रकार आहे. पण पाडतं आपल्या काय वा 10 वेळा पडलो आता कुस्तीच खेळणार नाही, याचा काही उपयोग नाही. तर त्याला पडून पडून एक दिवस तो काय होईल त्याच्यातला निष्णांत होतो. सांगा. प्रकार सांगितलंय, कारण असले तरच कार्य असते हा अन्वय, व कारण नसले तर कार्य नसतेच हा व्यतिरेक होय. बरोबर. या न्यायावर कारण असले तर कार्य आणि कारण नसले तर कार्य नसतेच हा व्यतिरेक. याला अन्वय आणि व्यतिरेक असं म्हणतात. या न्यायावरून प्रत्येक सिद्धांत निश्चित होतो. हा बुद्धिमय पदार्थ जीवाला बद्ध करतो. कारण हा असला की जीव सुखी दुःखी होतो. बस, ईश्वर निर्मित पदार्थ सुखी दुःखी करत नाही असं सांगायचं आम्हाला. आता ही मोबाईल आहे, पडला फुटला, मोबाईल हा ईश्वर निर्मित पदार्थ. तर तो मी घेतलेला आहे आणि माझा मोबाईल फुटला म्हणून मला दुःख होतं किंवा त्याला लगेच त्यात अरे 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 एवढा सगळा गेला. आणि तो व्यवस्थित चांगलं काम करताना दिसला की त्याला सुख होतं. तोच लॉक झाला हा ते लॉकच होतं. इथे काय म्हणजे एक त्या पदार्थाने बुद्धीने निर्माण केलेला जो भाग आहे तो भिन्न आहे आणि ईश्वराने निर्माण केलेला तो जो पदार्थ आहे तो भिन्न आहे. म्हणून सुखदुःखाला कारण कोणता पदार्थ आहे? मुलं बाळ सुखदुःखाला हेतू आहेत का? नाही. मुलं बाळ प्रपंच वस्तू या सुखाला आणि दुःखाला हेतू नाही. पण तुमचा जो अन्वय आणि व्यतिरेक आहे त्याच्याशी म्हणजे व्यवहार, तुमचा जो व्यवहार घडतोय तो व्यवहार आहे त्याच्यात मग ते अनुकूलता असेल की लगेच झाला आनंद, त्याला प्रतिकूलता असली की झालं दुःख. आणि या अनुकूल प्रतिकूलतेच्या वाऱ्यामध्ये जन्म निघून गेला त्याचा, त्याच्यातच गेला आणि पुढच्या जन्माला प्राप्त झाला.
तर पुढच्या जन्माला गेला. म्हणून याच्यातून तो बाहेर पडला नाही. बाहेर कसा पडेल तर ह्याला हे जर विवेक तयार झाला आणि तो म्हणतो अरे 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 खोट्या पदार्थाशी संग केला मी, मागचे जन्मच्या जन्म केला ना आता मी तेच करत चाललेलो आहे. मग त्याला बुद्धीतून वजा केला. ईश्वर निर्मित पदार्थ जो आहे तो बुद्धीतनं वजा केला ईश्वरान. म्हणजे याचा अर्थ महाराजांना ज्ञानच होत नाही असा अर्थ नाही. तो सगळं कळतंय, हे सगळे पदार्थ कळतात, पण कळाल्यावर स्वरूप कळालं की हे पदार्थ माझ्या काही उपयोगाचे नाही, मी त्याच्यावरून वेगळा आहे. मग तो त्याला टाकून दिले. चला. व नसला की तो सुखी किंवा दुःखी होत नाही. हा काय म्हटलं? व नसला की हा तो बुद्धीमध्ये नसला की हा म्हणजे बुद्धिमय पदार्थ आपल्या ह्याच्यात नसला तर म्हणजे विशेष आपण करून सुखी आता किंवा हा दुःखी होत ही नाही. अवस्था आहे ना ती जागृतीत होतात. आपण स्वप्नामध्ये जर किंवा स्वप्नातही पदार्थ निर्माण होतात. सुषुप्तीचा विषय घेऊ आपण की सुषुप्तीमध्ये तो पदार्थ राहत नाही, लय पावलेला आहे, संपलेला आहे असं नाही. तो लय पाहून. हा लय पावलेला. पण तिथं मग आपण किती सुखी आहेत. म्हणून बहुतेक फार व्यवहाराला त्रस्त झालेली माणसं म्हणतात ते मला झोपू दे रे, मग आता बडबड नका करू, मी झोपतो आता. ते म्हणते का हो तुम्ही झोपता सारखे? ते म्हणते काही नाही, त्या ठिकाणी समाधीची दुसरी अवस्था आहे. झोपला काय नाही, काय देणं नाही घेणं नाही सगळ्या पदार्थांशी. तर त्या ठिकाणी असं म्हणता येईल की एखादी वस्तू आपल्याला माहीतच नाही. उपेक्षा आता समजा की बाहेर देशातल्या काही वस्तू आहेत हा. आपल्याला माहीतच नाही, पण त्या माहीत नाहीयेत चांगले म्हणजे आपल्याकडे ते कारण नाहीये. कारण ओके. जे सुख दुःखाला कारण आहे. ते नाहीयेत, आपल्याला कारणच नाही आपल्याकडं, म्हणून आपण दुःखी नाहीये. पण तिथलाच व्यक्ती, तिथलाच माणूस, ओके, ती वस्तू त्याच्याकडे नाही म्हणून तो दुःखी. का की ते त्याच्या जवळ आहे म्हणून त्याला माहित आहे. म्हणून जसं की आता 4 व्हीलर गाड्या आहेत, ओके, आणि पूर्वी 4 व्हीलर गाड्या नव्हत्या, ओके, त्यावेळेस ते कारण नव्हतंच, त्याच्यामुळे सुख दुःख होण्याचं कारण नाहीच. आपण आज परिस्थिती कशी, 4 व्हीलर आहेत म्हणून ते कारण आहे म्हणून ते सुख दुःखाला कारण. पूर्व पक्षाने हीच शंका केलेली पुढं. तर तो म्हणतो असं, पण त्याचं उत्तर असं नसून असं आहे. मग तुम्ही ईश्वर निर्मित पदार्थ नाकारला, आपण जेवढे घेतले तेवढा सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आता जे बोलला ना की जो पदार्थ आता कोणती एक 4 व्हीलर गाडी तयारच झालेली नाही अजून, आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला काय नाही, सुख नाही, म्हणजे तुम्ही ईश्वर निर्मित पदार्थ नाकारलेला आहे असा अर्थ झाला. पण इथला विषय चाललेला आहे की तुमचा ईश्वर निर्मित पदार्थाशी गाठभेट झालेली, गाठभेट झाली, परंतु तो बुद्धीने तुम्ही कसा वापरताय त्याच्यावरती अवलंबून चाललेलं आहे. नाहीतर मग तुम्ही तर ईश्वर निर्मित पदार्थच नाकारायला लागले. ही पूर्व पक्षाचंच म्हणणं आहे. तुम्ही महाराज ह्या बुद्धीतल्या पदार्थाला बाजूलाच ठेवा, ईश्वराच्या पदार्थाचाच त्याग करा. मग अशी तुम्हाला म्हटलं संन्यास घेतला म्हणजे त्यांनी काय केला, घरदार प्रपंचाचा सगळा तुकोबारांचे अभंग लय कडक आहेत बरं का ह्याच्याविषयी. बायका पोरांचा त्याग केला. पहिलंच वाक्य काय, कारण असेल तरच कार्य असू द्या ना, आणि कारण काय पदार्थ, बरोबर आहे, कार्य काय सुख दुःख, तसा अर्थ आहे. पण तसा इथं आपल्याला जो अर्थ चाललेला आहे ना आपला तसा अर्थ जो चाललेला आहे तर त्याला बुद्धीतले पदार्थ हे त्रस्त करतायत का ईश्वराचे करतायत. मग आता बुद्धीमध्ये कारण आणि बुद्धीतलं कार्य असं करायचा अर्थ. ईश्वराचे पदार्थ हे कारण आणि बुद्धीतला पदार्थ कार्य असा नाही धरायचा, नाही तर हाही एक अर्थ होतो. म्हणून म्हटलं की ही शंका समांतर तुम्ही म्हणताय ना, ही मांडली ते मी पुढे. आता याला शंकाच करेल तो, तुमची शंका घेऊन पुढे करतील त्या, म्हणजे पुढच्याच लोकात येतं विषय. पण खरी गोष्ट अशी आहे की आपल्या बुद्धीमधला जो प्रपंच आहे ना तो त्रस्त करतो, ईश्वराचे नाही. म्हणून एखादा पदार्थ समोरून गेला, तुमच्या नवीन गाडी गेली एकदम आत्ता रिसेंट केली आलेली, तर तुम्ही जोपर्यंत तिला धरत नाही, तुम्ही कशाने धरली, बुद्धीने धरली, तोपर्यंत काही अडचण नाही. ते आणखीन 10-100 जाऊ द्या मॉडेल समोर, काय अडचण नाही, त्यामुळे गेले. पण हे जीवाला सहन नाही होत, तो लगेच धरतो, ते लगेच बुद्धीने विचार ना का कोणत्या कंपनीचे काय 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 देऊन देतो, कुठे भेटती, कुठे शोरूम झालं, चालला. तर असा प्रकार आहे तो.
काय म्हणतायत ऐका अजून. अशी अन्वय व्यतिरेक व्यक्ती व्यवहारात पुढच्या आपल्याला श्लोकात ही शंका आहे, प्रतिनिधी तुमची दिसते. शंका आहे ना, याचं उत्तर पुढच्या श्लोकातच आहे. हा. जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेत अंतःकरण विषयाकार होते आणि त्या अवस्थेतच प्राणी सुखी व दुःखी होतो. बस या दोन अवस्था धरल्या, जागृत आणि स्वप्न. आपल्याला उद्विग्न अवस्था आहेत का नाही, आपण ज्याला आपण फार शहाणी समजतोय, लोक सगळे व्यवहार करतायत जागृत अवस्थेतच व्यवहार करतायत. जागृत अवस्थेमध्ये संपत्ती कमावली, जागृत अवस्थेत मान प्रतिष्ठा कमावली याने जागृत अवस्थेत. झोपल्यावर काय प्रतिष्ठा याला, झोपल्यावर ह्याच्याजवळ काय संपत्ती आहे, झोपल्यावरती कुठे बाकीचा प्रपंच आहे, झोपल्यावरती बुद्धी शांत आहे आणि प्रपंचात व्यवहार करायला लागल्यावर उद्विग्न होते, सारखीच हेलकावे बसते त्याच्यात आहे. कारण त्याला ते आणि प्रारब्ध बी तसंच असतं ना, प्रारब्ध त्याला अनुकूल आणि प्रतिकूल कायमच बनतं. तर तेव्हा जागृत. आणि दुसरं आहे स्वप्नात सुद्धा, स्वप्नात बोंबलतंय, साप 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 म्हणतंय, ते स्वप्नात म्हणतंय, चोर आले म्हणतंय. तर स्वप्नात कुठे चोर आले, उगा बसणारे बाबा ते दिवसभर चिंतन करते चोराचं चिंतन केल्यावर स्वप्न कसं पडतंय चोराचं. मग ते त्याला वाटतं हालत काय, मला वाटलं चोरच आले होते, ते चोर आले तुझ्याकडं. म्हणजे त्याच्या चिंतनाप्रमाणे स्वप्नात सुद्धा सुखदुःख होत आहेत. कल्पित पदार्थाच्या उत्पत्ती, कल्पित प्रमाता प्रमाण प्रमेय आणि कल्पित का होईना सुखदुःखांचे हेलकावे. काय विशेष आहे पहा. आता तिथे कोणत्या वृत्ती वापरलेली आहे, अविद्या. बिलकुल. चल, निद्रा व समाधी अवस्थेत अंतःकरण सद्रूप होत असल्यामुळे त्याला बाह्य विषयाकार होताच येत नाही. बाह्य विषयाकार होताच येत नाही. आता कुठं निद्रा आणि समाधी अवस्था धरल्या. समाधी अवस्था योग्यांकडे धरा आणि दुसरी जागृतीतला. आता इथं तुम्हाला जागृतीचा आणि स्वप्नात विशेष करून जागृतीचा विषय धरा, कारण योग आणि समाधी कुठून लावलेली आहे, स्वप्नातून नाही लावलेली, जागृतीतून. म्हणून जागृत अवस्थेमधली समाधी किंवा निद्रा. निद्रा ही एक अवस्था आहे. स्वप्न सुषुप्ती आणि निद्रा, नंतर निद्रा. जागृत आपलं स्वप्न, जागृती आणि निद्रा. जागृतीनंतर अवस्था कोणती येईल, निद्रा. आणि निद्रा या अवस्थेतही विषय राहत नाही म्हणून. आणि समाधी या अवस्थेतही योगाने काय केलेले, निर्विकल्प समाधीत विषय ठेवलेला नाही, पण तिथं झोपलेला नाही. सुषुप्ती निद्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था धरायची का, निद्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था, बरोबर आहे. तर निद्रा व समाधी अवस्थेत अंतःकरण सद्रूप होत असल्यामुळे, बरोबर आहे. सद्रूप म्हणजे सद्रूप म्हणजे परमात्मा म्हणजे जवळपास धरायचं. सद्रूप होत असल्यामुळे म्हणजे चैतन्य आकार होत असल्याने अंतर्मुख आणि सद्रूप. तद्रूप म्हणजे अंतर्मुख चैतन्य आकार आहे. सद्रूप होत असल्यामुळे त्याला बाह्य विषयाकार होताच येत नाही, बरोबर आहे. झोपलेल्या माणसाला बाह्य विषयाकार होता येतं का, उलट त्याला हलवून जागा करावा लागतो. खास जर झोपलेला असेल ना, खास झोपलेला असेल, उठा 7 वाजले, त्याला हलवून जागा केलं तरी तो लगेच जागा होत नाही. तो कारण त्याला त्या अवस्थेतून बाहेर पडायला नको वाटतं. आनंदी खास अवस्था आहे बरं, म्हणून माणसं उठत नाहीत झोप. झोपू दे आपल्याला. बाह्य विषयाकार होताच येत नाही. अर्थात त्या काली तो सुख दुःखादी अनर्थाने बद्धही होत नाही. बरोबर आहे. कुठल्या अवस्थेत, निद्रा आणि समाधी अवस्था. त्याच्यात सुख दुःखाकार होतही नाही, तर निखळ अज्ञान आवृत्त सुखच भोगतो. झोपेमध्ये काय होतंय, अज्ञान आवृत्त सुखच भोगतो. सारांश, प्राणी मनोमय विषयाने बद्ध होतो हे वेदांत तत्व सिद्ध झाले. काय सिद्ध केलं आता आपण, की प्राणी मनोमय विषयांनी बद्ध होतो, ईश्वर निर्मित पदार्थांनी बद्ध होत नाही, हे सिद्ध केलं. पण तो आता प्रश्न केला जी साहेबांनी केला, तोच काय केलाय ऐका आता हा प्रश्न समांतरिकाने बघा. अहो पण हा अन्वय आणि व्यतिरेक न्याय बाह्य पदार्थांविषयी का समजू नये, बाह्य पदार्थाविषयीच का समजू नये.
तुम्ही आंतरपदार्थाविषयी लावताय ते तुम्ही बाह्य पदार्थाविषयी लावा ना. म्हणजे इकडचा प्रपंच निर्माणच झाला नसता तर मग आमची बुद्धी कशी काय झाली? आमच्या बुद्धीला हा ताण झाला नसता. म्हणजे बुद्धी हा पदार्थ निर्माण झाल्यामुळे झालाय. तर त्याचं उत्तर असं आहे की पदार्थ असल्यामुळे बुद्धीला जर त्रास झाला असता तर जीवनमुक्त महात्म्याच्या त्या अवस्थेवर गदा आली असती. तर तू आले का लक्षात? जे मुक्त महात्मे या प्रपंचात राहिले ह्यांना त्रास नाही झाला, तुम्हाला का रे बाबांना होतो? धरून ठेवली ना ती बुद्धी. तुम्ही प्रपंच धरताय, त्यांनी सोडून दिला. बर त्यांची शरीर काय पडली का प्रपंच धरला आणि सोडल्या ह्यांनी? त्यांची काय झाली हानी? त्यांची काहीच हानी होत नाही, ते खुशाल राहतात प्रपंचात. याच्यापेक्षा सांगू, अण्णा म्हणायचे बरं, अण्णा म्हणायचे प्रपंच करणारा अधिकारी मुक्त पुरुष आहे, त्यांनी प्रपंच खुशाल करावा. आणि बद्धांनी आधी शिक्षण घ्यावं अध्यात्माचं. ज्याचं अध्यात्माचं शिक्षण नाही, काही नाही, आणि बोगलत प्रपंचात फिरतो त्याला तो त्रासदायक होईल. मुक्तांची हानी होत नाही याचं कारण त्यांनी बुद्धीचा निर्णय केलेला आहे की हे फालतू प्रपंचात येऊ आले तरी काही अडचण नाही आणि गेले तरी काय फरक पडत नाही. जाऊ द्या, गेले तर गेले. करोडो रुपये जावेत आणि करोडो रुपये आले तरी गेले तरी काय अडचण नाही. जे येण्याचं सोडून द्या, कारण माणसाच्या मध्ये ते येण्याचं हा येण्याचं म्हटले, जाण्याचंच समजा. गेले गेले. आणि ही वास्तवता आहे बरं का. या जीवाची इतकी विशेष बुद्धी आहे. एक 3 पिढ्यानंतर कोणतेही संपत्ती टिकत नाही असा एक नियम दिलेला आहे. 3ऱ्या पिढ्यानंतर 4थी पिढी भिकेलाच लागली पाहिजे. म्हणजे का हो असं कसं काय मारत? 4थी पिढीत नाश कर, त्याच्याशिवाय हे सुधारायचीच नाही. त्याला जर म्हणून संपत्तीचा त्याच्यात 2 टप्पे होतात. मग ज्याच्याकडे पुष्कळ संपत्ती असते ना, मग त्याचे खर्च बी तसेच चाललेले असतात. बरं होऊन जाऊ द्या, कारण एकदा संपलं पाहिजे. आणि संपला मग एकदा ते पुढचे लगेच जागे होतो. आता काय करायचं बा, आमचं लय दारी, आमचं पूर्वी लय आमचं मोठं होतं, आमचं असं होतं. बरेच लोक गप्पा मारताना दिसतात, आमच्याकडे अशी श्रीमंती होती. मंत्री तर 8 पिठाचं करून ठेवते. 8 पिठाचं रात नाही 8 पिढ्या. तुम्हाला तेच सांगतो, तिसऱ्या पिढीत नाश पावता येते. त्याच्यातही अजून त्याच्यात राहणं आहे ना, टिकणं सात्विकतेवर आधारित आहे. म्हणजे त्याच्यात जर दान पुण्य असेल त्या संपत्तीतलं तरच ती टिकणार आहे, नाही तर ती सगळी नष्ट होऊन जाणार आहे. ज्याच्यात दान नाही झालेलं ती सारी संपत्ती नाश पावतात. नियमच ठेवलेला आहे देवाने. हा मग अरे तुझ्या घरात आणून ठेवतो ते तुला गरीब नाही दिसत का? त्याला खाऊ पिऊ घाल ना. तुझ्या पैशाचं करायचं काय? त्या तिथं जो माणूस उपाशी दिसतोय त्याला तू द्याय ना, आणि तुला तुझ्या पैशाचं करायचं काय? म्हणून त्याला ज्या वेळेला असं त्यावेळेला ती संपत्ती टिकते, आणि नाहीतर एरवी नाश पावते. आणि पुढेही गेले त्याच्यात जर समजा अधर्मी जन्माला आले, आता क्वचितच, आता काही उदाहरणाला अपवादच असतात. म्हणजे जसे संतांच्या ठिकाणी तुम्ही पाहता ना हे तर त्यांच्या ठिकाणची तुम्हाला अशी दीर्घकालीन परंपरा दिसते टिकून राहिलेली काही पुष्कळशी. किंवा सात्विक माणसाच्या घरात जे अधर्मी माणसं असतात तिथे तर तात्काळ नाश होतो. 3 पिढ्या बी धरायच्या नाहीत. हा बस बस पुष्कळ झाली. असे कितीतरी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली उदाहरणं आता डोळ्यासमोर. चल, म्हणजे घटादी बाह्य पदार्थ असला तर सुख आणि दुःख होते, व तो नसला तर ते होत नाही, असे का मानू नये? अशी शंका केली की बाह्य पदार्थी म्हणजे घटादी बाह्य पदार्थ असला, किंवा तुमच्या भाषेत नवीन तयार होणारी विविध आधुनिक टेक्नॉलॉजीची एखादी गाडी आहे त्याच्यात ती मला त्रासदायक असा कोणी म्हणेल, तर ती गाडी तुम्हाला त्रासदायक नाही. आणि दुसरा भाग आहे म्हणून बाह्य पदार्थ असला तर सुख दुःख होते. तर सुख दुःख होते हे त्या तुमच्या बुद्धीवर आधारित आहे का? सगळ्यांना सुख दुःख होतं. काहींनी उपेक्षा सुद्धा केली ना, ती गाडी उपेक्षित केली. काही कोणी केली उपेक्षा? संतांनी. संतांच्या बुद्धीत उपेक्ष पदार्थ आहे. जगातले सगळे पदार्थ त्यांनी काय केलेले तर वेगळ्या दृष्टीने, बरं का, ही एक वेगळी नजर सांगतो तुम्हाला. म्हणून त्यांनी उपेक्षित केले. म्हणजे काय असले काय नसले काय ह्याचं नाव त्यांनी उपेक्षित केले. समस्थितीत जाणे. तेव्हा असं केलेलं आहे. आणि तो नसला तर होणारच नाही असे का मानू नये अशी शंका करतायत.
म्हणून पुढचा श्लोक येतो तो नंतर घेऊ. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज.